आलात का? नमस्कार मंडळी. तर चला बघू आपण पुढची रेसिपी. तर मंडळी, आजची रेसिपी थोडी हटकी आहे. तर मी ही यूट्यूबलाही पाहिली बरेच वर्ष झालं आणि आज मी करायचं ठरवलं. मुहूर्त आलेला आहे आणि माझ्याकडं आहेत 4-5 गोकर्णीची झाडं आणि त्याला फुलंसुद्धा येतात. तर चला त्यातलीच आपण काही फुलं तोडणार आहोत आणि ह्या गोकर्णीच्या फुलाचा आपण चहा करणार आहोत. तर थोडा वेगळा करणार आहे मी चहा. वेगळा म्हणजे फक्त फुलांचा नाही, तर त्यात आपण काही मसालेही वापरणार आहोत. तर हे आहे स्टार फूल किंवा बदाम फूल म्हणूया. त्यातीलच एक पाकळी घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 काळे मिरे, कारण हे एकाच माणसाच्या चहाची तयारी आहे. 1 कप साधारण किंवा थोडंसं जास्त. दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला छोटासा. त्याच्यानंतर 1 हिरवी वेलची घ्यायची आहे आणि हे आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं कुटून. तसंच घालायलासुद्धा काही हरकत नाही, पण कुटल्यामुळे त्यात लगेच मिक्स होऊन जातं आणि त्याचा अर्क उतरतो. तर 1.5 मिनिट साधारण उकळून घ्या. त्याच्यानंतर आपली ही गोकर्णीची फुलं स्वच्छ धुतलेली आहेत बरं का, आणि ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला 1-1.5 मिनिट म्हणजे त्याचा कलर येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. उकळल्यानंतर आपल्याला टाकायची गोडीप्रमाणे थोडीशी खडीसाखर आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरम आहे तोपर्यंत चमच्यानं ढवळून घ्यायचे. तर खडीसाखर विरघळलेली आहे पहा, पण तुम्ही जर कुटून घातली तर एकदम बेस्ट, लगेच विरघळली जाईल. आता मी इथं खडीसाखर टाकली, तुम्ही साखर टाकू शकता किंवा तसंच प्यायलासुद्धा काही हरकत नाही. ही आपला एकदम आयुर्वेदिक चहा तयार आहे आणि याची टेस्टसुद्धा सुंदर लागली बरं का. तर मी 3-4 वर्षापूर्वी हा चहाचा व्हिडिओ पाहिला होता, पण फक्त फुलं उकळून घेतलेला चहा होता आणि त्याची कमेंटसुद्धा वाचली होती. तर ही फुलं विषारी आहेत असं म्हणून. तर माझ्या माहितीनुसार ही फुलं ससा खातो, सश्याची खूप आवडतीची ही गोकर्णीची फुलं आहेत. तर आता ती विषारी की बिनविषारी हे अजून ठरलेलं नाही. तर मी तर मस्त स्वाद घेते आणि आपण थोडीच रोज पिणार आहे का हा चहा?